देशाच्या राजकारणात रिमोट कंट्रोलवर अनेकदा चर्चा होत असते, पण आज एक नवा शब्द शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी दिलेला आहे आणि तो कुणाबद्दल आहे आणि त्यांनी का आजच पहिल्याच दिवशी त्यांनी तो शब्द महाराष्ट्राच्या समोर आणलाय ते जाणून घेऊयात. तुम्ही असं म्हणालात की सेल नसलेला रिमोट. प्रश्न येते ना, आपण पाहतो टीव्हीला जो रिमोट असतो किंवा कोणत्या याला रिमोट असतो, एसी लावायचा रिमोट असतो, जर त्या रिमोटमध्ये सेल नसेल तर तो रिमोट काय उपयोगाचा. अशी अवस्था काही ठिकाणी झालेली, काही लोकांची झालेली आहे. मी हा उल्लेख यासाठी केलेला, तुम्हाला जे काही माझ्याकडून अपेक्षित आहे ना, जे ऐकावंशी वाटतंय त्याबद्दल मी बोलतोय. हा संजय राऊत सारखा जो माणूस आहे, जो रोज काही ना काही बडबड करतोय आणि निमूटपणे ते त्यांचे पक्षश्रेष्ठी ऐकतायत, निमूटपणे. मग त्यांच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का, तसं एकदा सांगा. हो, त्यांनी जे बोललं ते खरं आहे. त्यांनी जे काही जो रोज बोलतो त्याला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. अहो, ज्यांच्यामुळं तुमच्या पक्षाची दानादान उडली, आज तुम्हाला लोकांच्या दारावर दरवाजामध्ये जावं लागतं. एक काळ असा होता की कोणताही निर्णय घ्यायचा असेल, आम्ही तो पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. शिवसेना प्रमुखांचा काळ, राष्ट्रपती का असाना, पंतप्रधान का असाना, मुख्यमंत्री का असाना, मातोश्रीमध्ये येत होते आणि आम्ही अभिमानाने सांगायचो का होय आमचे बाळासाहेब आहेत. ते बाळासाहेबाकडे गेल्यानंतर निर्णय होत असतो. आज तुम्हाला निर्णय घ्यायला इतरांच्या दाराजात जावं लागतं, काश्मीरपर्यंत जाऊन गळाभेट घ्यावी लागते, त्या सोनिया गांधी बरोबर फोटो काढावे लागतात. ही लाचारी कशासाठी आहे? हे शिवसेना प्रमुखाला अपेक्षित होतं का? हे त्यांचे विचार होते? वारसा घेऊन चाललेत ना तुम्ही, याला म्हणता वारसा. तुम्ही नावाचा उल्लेख करत नसाल तरी ते लगेच लक्षात येतं की तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात बोलत आहात. पण पक्षामधलीच ही अवस्था झाली आहे त्यांची का महाआघाडी किंवा आघाडीच्या सगळ्या नेत्यांबरोबरची ही अशीच अवस्था झाली? सर्वांबरोबरच ना. त्यांचा संपर्क कोणाबरोबर मला एक सांगा. शरद पवार साहेबांबरोबर आहे का? काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांबरोबर आहे का? और ज्यांच्याबरोबर जायचं नाही असं शिवसेना प्रमुख सांगितले नाही तर मी माझं दुकान बंद करेल, तरी त्याच्यासाठी आपला एक दलाल तिकडे फिरत असतो. आज याची भेट घे, उद्या त्याची भेट घे, मग महायुतीचे असं होणार, आमची अशी आघाडी होणार. मग तुम्हाला विचारतंय का कोण आघाडी करायची का नाही करायची? या एवढ्या 2 महिन्याच्या प्रक्रियेमध्ये कधी काँग्रेस बरोबर तुम्ही बसलात का? नव्हे, काँग्रेस तुमच्या बरोबर बसले नाही अशी अवस्था तुमची झालेली. काँग्रेसच बसत नाही तुमच्या बरोबर आणि तुम्ही मनाने सांगता की आमची आता आघाडी होणार आहे. मग महाराष्ट्राच्या या नेत्यांना कवडीची किंमत नाहीये. कोणाच्या? काँग्रेसच्या. हे कोण बोलतंय? आपल्याच पक्षाचा प्रवक्ता बोलतोय. मग ते लोक तुमच्याशी युती करतील का? अहो, ज्यांच्याबरोबर ज्यांच्या विचारसरणी आपल्याशी मिळत नाही, ज्यांच्या विचारावर कधी आपण चाललो नाही, त्या लोकांबरोबर युती करताना एवढी जी फरफट होते, मग त्यावेळेला वाटतं रिमोटमधला सेल आता संपलेला आहे. पण अनेक वर्ष तुम्ही राजकारणात आल्यापासून ते आत्तापर्यंत मागच्या 1.5 वर्षांपर्यंत त्याच रिमोटच्या खाली तुम्ही काम करत होते. हो, त्या टायमाला तर रिमोटमध्ये सेल होता. त्यावेळेला ती ताकद होती. तुम्ही गेल्या वेळेला पाहिलं का? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, किती वेळा मातोश्रीला आले का नाही? तोपर्यंत तो रिमोट चालत होता ना. आता काय करावं लागतं? सिल्वर ओकला कोणाला जावं लागतं? आम्हाला. कशाला आपल्याला सिल्वर ओक पाहायची गरज पडली असती? कशाला आपल्याला दिल्ली दरबार जावं लागलं असतं? पंतप्रधानाला भेटायला जर मुख्यमंत्री गेले तर त्याच्यावर तुम्ही टीका करता आणि तुम्ही जाऊन गुच्छ देऊन त्यांना वाकून नमस्कार करता. हे याला लाचारी म्हणतात का? पंतप्रधानाला भेटणं याला लाचारी म्हणतात. तुम्ही हे बोलल्यानंतर तुमच्यावर पण संताप व्यक्त केला जाईल, राग व्यक्त केला जाईल, निषेध व्यक्त केला जाईल असं वाटत नाही तुम्हाला की एका मोठ्या नेत्यांच्या संदर्भात तुम्ही सेल नसलेला रिमोट असा नामोल्लेख केला, उद्धव ठाकरेंबद्दल केला, जे अनेक वर्ष तुमच्यासोबत होते, तुम्ही त्यांच्यासोबत होता. मला काय फरक पडणार आहे? अहो, गेलं ते राजकारण उडत. मला शिवसेना प्रमुखांनी घडवलेलं रे, त्यांच्यामुळे मी या जागेवर आहे. शिवसेना प्रमुखाचे विचार माझ्यात आहेत. बंड करणं हे आमच्या रक्तात आहे.
हे शिवसेना प्रमुखाचे शिकवण आहे, सहन करणं नाही. या शब्दावरून महाराष्ट्रात पुन्हा एक वेगळा वाद शिरू शकतो. वाद नाही आहे, स्पष्टपणे हे लाखो शिवसैनिकाची भूमिका आहे. त्यांच्या मनातलं मी मांडतोय. माझा नेता कुणासमोर झोकला नाही पाहिजे, ही जर भूमिका मी मांडत असेल तर मी त्यांच्या विरोधात बोलतोय. माझा नेता लाचार होता कामा नये हे जर बोललो तर काय झुकणं म्हणता याला हे काय म्हणतात त्याला? त्यांच्या विरोधात बोलतात. आपला नेता सिल्वर ओकवर गेला नाही पाहिजे याला काय 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 म्हणायचं याला? अहो मी त्या नेत्याची उंची ह्या काही नालायक लोकांमुळे किती खाली घसरली हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे घसरायला जर नेते कारणीभूत असेल त्यांनी आता बोललं पाहिजे. मनोहर जोशीचा राजीनामा घ्यायला एका शिवसैनिकाला पाठवायची ताकद फक्त शिवसेना प्रमुखामध्ये होती. अशी अवस्था बघून तुम्हाला वाईट वाटतं? वाईट अत्यंत वाटतं. त्या पक्षामध्ये मी गेली 38-40 वर्ष काढलीत. मी शिवसेना जवळून पाहिलेले आहेत. आम्ही उद्धव साहेब असेल काय, आम्ही एका वयाचेच आहोत ना, एखादं वर्ष पुढं मागं असू. परंतु ही शिवसेना आम्ही पाहिलेली, अनुभवलेली आहे. त्या संकट पाहिलेली आहेत, त्यातला आनंद पाहिलेला आहे. त्या टायमाला त्रास होतो. मी आज शिंदे साहेबाबरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुखाला विसरू शकत नाही. शिंदे साहेब शिवसेना प्रमुखाला विसरू शकत नाहीत. अहो आमच्या भावना त्यांच्याशी जुडलेल्या आहेत. बाय हार्ट आम्ही शिवसेना प्रमुखाशी जोडलेला गेलेलो आहोत. आम्हाला राजकारण हा आमचा व्यवसाय नाही आहे, आमचा धंदा नाही आहे. म्हणून वाईट वाटतं. नसतं मग हे राजकारणामधल्यासारखं जर ढोंगी बोलायचं असेल तर हो चांगलं आहे, चांगलं. बापरे, तुम्ही म्हणजे तुमच्यासारखा ग्रेटच कोण नाही असं जर बोलत गेलो. हे जे असे जे बोलतात ना सर्वात जास्त धोकादायक ते लोक असतात. आता बघूयात की संजय शिरसाट यांच्या या शब्दामुळं महाराष्ट्रात काय प्रतिक्रिया उमटते. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.